नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला मसाला डोसा बनवताना जी बटाट्याची भाजी तयार करावी लागते ती कशी तयार करतात त्याची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी अर्धा किलो बटाटे स्वच्छ धुवून ही बटाटे मी कुकरला 3 शिट्ट्या करून शिजवून घेतलेली आहे। बटाटे थंड झाल्यावर तिची सालं काढून घेत आहे। अशा प्रकारे सर्व बटाटे मी सोलून घेतलेले आहे। ही बटाटे मी चमच्याच्या सहाय्याने कुस्करून घेत आहे। भाजीच्या फोडणीसाठी आता आपण साहित्य बघूया। अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून उडदाची डाळ, 1 टीस्पून चणा डाळ, अर्धा टीस्पून राई, 1/4 टीस्पून हिंग, तीन मीडियम साइज कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। थोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडा कढीपत्ता घेतलेला आहे। कांदा अशा प्रकारे जाडसर उभा चिरून घेतलेला आहे। गॅस चालू करून कढई गॅसवर गरम करत ठेवलेली आहे आणि ह्या कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल फोडणीसाठी घेत आहे। तेल गरम झाल्यावर त्यात राई घालत आहे। राई छानपैकी तडतडल्यावर त्यामध्ये उडदाची डाळ आणि चण्याची डाळ घालून राई बरोबर परतून घेत आहे। हिंग घालून तोही परतून घेत आहे। आता यामध्ये कापलेल्या हिरव्या मिरच्या घालून त्याही परतून घेत आहे। मिरच्या छानपैकी भाजल्यावर त्यामध्ये कढीपत्ता घालत आहे आणि तोही परतून घेत आहे। आता यामध्ये हळद घालून तीही परतून घेत आहे, तिचा कच्चेपणा निघून जाण्यासाठी। सर्व फोडणी व्यवस्थित झाल्यावर यामध्ये उभा चिरलेला कांदा घालून तोही परतून घेत आहे। ह्या भाजीसाठी आपल्याला कांदा गुलाबी करायचा नाही तर फक्त मऊ करून घ्यायचा आहे। त्यासाठी कांदा परतून घेतल्यानंतर कढईला झाकण लावून तो वाफेवर शिजवून घेत आहे। थोड्या वेळाने कढईचं झाकण बाजूला करत आहे। कांदा छानपैकी शिजलेला आहे। आता या कांद्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून परतून घेत आहे। कांदा मऊ झालेला आहे तर यामध्ये कुस्करलेली बटाटी घालून तीही छानपैकी परतून घेत आहे। डोशाची बटाट्याची भाजी थोडी ओलसर असते, त्यासाठी ह्या भाजीमध्ये थोडंसं पाणी घालत आहे आणि भाजी छानपैकी परतून घेत आहे।
ढोशाची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी पुन्हा नीट परतून घेत आहे. ढोशाची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तर कढईला झाकण लावून गॅस बंद करत आहे. ह्या बटाट्याच्या भाजीचा वापर करून मी चीज डोसा तयार करायला सुरुवात करते. डोसा तयार करण्यासाठी तवा गॅसवर गरम करत ठेवलेला आहे. आता ह्या तव्यावर मी थोडंसं तेल घालत आहे आणि हे तेल मी टिश्यू पेपरच्या सहाय्याने संपूर्ण तव्यावर पसरून घेत आहे. आता ह्या गरम झालेल्या तव्यावर मीठ आणि पाण्याचा हापका मारत आहे. आता हे पाणी मी टिश्यू पेपरच्या सहाय्याने पुसून घेत आहे. मीठ मिश्रित पाणी तव्यावर मारल्यामुळे तव्यावर डोसा चिकटून राहत नाही, तर अलगद उचलला जातो. आता ह्या तव्यावर डोशाचं पीठ घालून ते संपूर्ण तव्यावर गोल पसरून घेत आहे. या डोशावर लोणी पसरून घेत आहे. संपूर्ण डोशावर लोणी पसरवून झाल्यानंतर तयार केलेली बटाट्याची भाजी मी ह्या डोशावर पसरवून घेत आहे. ह्या बटाट्याच्या भाजीवर आपण आवडीनुसार सिमला मिरची किंवा टोमॅटोचे बारीक चिरून तुकडे घालू शकता. मी इथे सिमला मिरचीचा वापर केलेला आहे. त्यावर थोडा चाट मसाला, काश्मीरी मिरची पावडर आणि भरपूर लोणी घालून हे सर्व बटाट्याच्या भाजीमध्ये मिक्स करून घेत आहे. ही भाजी डोशावर छानपैकी संपूर्ण पसरवून घेतलेली आहे. आता ह्या भाजीवर मी किसलेलं चीज आहे ते संपूर्ण पसरून घेत आहे. चीज पसरून झाल्यानंतर आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवून घेत आहे. डोसा छान खरपूस भाजलेला आहे आणि सर्व कडांमधून तो अलगद उचलला गेलेला आहे. डोसा दुमडून आता मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. बटाट्याची भाजी वापरून चीज डोसा तयार केलेला आहे. आपणही बटाट्याची भाजी तयार करून पाहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, हाईप करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्यात. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.